इथे का थांबलो आपण? ऍक्च्युली कसं आहे ना, माझं तोंड खराब झालं. अगं पण इथं थांबून कसं तोंड धुणार? हापशाच्या इथं धुवायचं होतं ना तू. इथेच करू काहीतरी. ठीक आहे, चला. एक मिनिट, तू आपलं ते बकेट लिस्ट मधलं इथं कम्प्लीट करायचं तर नाही म्हणत ना? हो, लेट करेन. बर्थडे गर्ल, अशीच थांब, मी तुझे फोटो काढते. हा, काढ. एक मिनिट, केस सोडू दे. भाऊ कसं आलंय? एक नंबर आलेत फोटो. खरंच यार, भारी आलेत फोटोज ग. किती दिवसांनी असे फोटोज काढलेत, एकदम हॉट हॉट पोजेस मध्ये. तू वेडी, तुझ्या बॉयफ्रेंडच्या नादाला लागून एवढी बंधनात राहते. खरंच यार, मूर्ख आहे मी, म्हणजे होते नाही आहे. जाऊ दे यार, पण बस पाहून ना जुने दिवस आठवले. म्हणजे शूट्स, ज्वेलरी शूट्स, मेकअप शूट्स, सगळीकडे लाईट्स, मस्त मेकअप, ज्वेलरी, आणि मी मध्ये स्पॉटलाइट मध्ये असायचे. यार 2-4 फोटोग्राफर्स फोटोज पण काढायच्या आसपास. काही लाईफ होतं यार. जी बॉयफ्रेंडच्या नादामध्ये तू सोडून दिलीस. पण आता आपल्या बकेट लिस्टवर कॉन्सन्ट्रेट करूया का आता? हे लोकेशन बघून आहे ना, मला माझ्या ना एका हॉरर शूटची आठवण आली ग.
कसले पण विषय नको काढू बाई. तसं नाही ग, तुला सांगते ग फक्त. ते स्पॉट पण असंच होतं, जंगलासारखं. नाव नाही आठवत त्या स्पॉटचं. रात्रीची शिफ्ट असायची, खूप भयानक भयानक आवाज यायचे ग. खूप भयानक स्पॉट होत ते. अदू, ती तू ती शॉर्ट फिल्म नाही का, ती रिसेंट वाली तू स्वतः डिरेक्ट केलेली, मस्त होती ग ती. छान केलं होतंस डिरेक्शन. हो ना, थँक्यू. अगं खरंच म्हणतीये, मला माहिती, मला आहे तुझ्यावर कॉन्फिडन्स. तू एक दिवस ना खूप मोठी डिरेक्टर होशील. आणि मीही सांगते, तू अजूनही प्रयत्न केलेस ना तर तू खूप मोठी आणि सक्सेसफुल ऍक्ट्रेस होशील. जाऊ दे, गेले ते दिवस. चला. हे गाईज, कसा वाटला हा एपिसोड नक्की कळवा कमेंट्स मध्ये. आणि जर असेल जी की तुम्हाला जंगलात जाऊन कंप्लीट करायची आहे, तर ती आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. एपिसोड आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.